सांगा, त्याला म्हणावं की बाबा पालकमंत्र्यांनी सांगितलंय. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले कोकण दौऱ्यावर. मुंबई गोवा महामार्गाच्या कामाची पाहणी. 4 वर्ष रखडलंय मुंबई गोवा महामार्गाचं काम. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शिवेंद्रराजेंकडून कामाचा आढावा. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले आज कोकण दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते मुंबई गोवा महामार्गाची पाहणी करतायत. गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांना त्रास होऊ नये यासाठी गणेशोत्सव पूर्वी रस्ता चांगला व्हावा, खड्डे राहू नयेत, सर्व्हिस रोडची कामं चांगली व्हावी असा आमचा प्रयत्न असल्याचं त्यांनी सांगितलं. आम्ही आलोय आज दौरा जे सगळे प्रशासन आमचा प्रयत्न हाच आहे किंवा आलोय एवढ्यासाठी की गणपतीमध्ये मुंबईवर येणाऱ्या आपल्या कोकणवासियांना रस्ता सुस्थितीत मिळावा म्हणून आणि खड्डेमुक्त ट्रॅफिक कंजेशन होऊ नये या गोष्टी नीटनेटक्या व्हाव्यात म्हणून आपण हे केलंय आणि त्याचं नियोजन करायला आम्ही आलो. या पाणीचा आढावा घेतलाय आपले प्रतिनिधी अजयेश नाडकरनी. मुंबई गोवा महामार्गाचा रखडलेल्या कामाबाबत आज शिवेंद्रराजे भोसले सार्वजनिक बांधकाम मंत्री पाहणी दौरा करणार आहेत. सध्याची ही दृश्य आहेत. मी मुंबई गोवा महामार्गावर आहे. हाच तो मुंबई गोवा महामार्ग आहे जो गेल्या अनेक वर्षापासून रखडलेला आहे. सातत्याने मंत्र्यांचं या मुंबई गोवा महामार्गाच्या कामाबद्दल दौरे होतात, मात्र मुंबई गोवा महामार्गाची परिस्थिती मात्र बदललेली नाही. गेल्या 14 वर्षापासून मुंबई गोवा महामार्गावर प्रवास करणाऱ्या चाकरमानी पर्यटकांना खड्ड्यातूनच प्रवास करावा लागतो ही वस्तुस्थिती आहे. मात्र काही दिवसातच आता गणेशोत्सवाला सुरुवात होईल आणि मुंबईत वास्तव्यात असणारे असंख्य कोकणवासीय जे आहेत ते आपापल्या गावात जात असतात. त्यांचा प्रवास सुखकर होण्यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले आज पाहणी दौरा करणार आहेत. या पाहणी दौऱ्यात नेमकं अधिकाऱ्यांना कोणत्या सूचना देतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. आपला पदभार स्वीकारल्याच्या नंतर दुसऱ्यांदा मुंबई गोवा महामार्गाच्या कामाचा पाहणी दौरा शिवेंद्रराजे भोसले करत आहेत. मात्र या पाहणी दौऱ्यानंतर कोकणात जाणाऱ्या चाकरमानी असतील किंवा गणेश भक्त असतील यांचा प्रवास सुखकर होईल का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. अजयेश नाडकर, जय महाराष्ट्र न्यूज, रायगड. सोन्याच्या भावात पुन्हा मोठी वाढ. जीएसटी शिवाय सोन्याचे भाव 1,01,300 रुपयांवर गेले, तर जीएसटी